SSM न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी. उपाध्यक्ष साहेब सर्व स्वीकृत सदस्यांचं हार्दिक अभिनंदन आणि आजचा कार्यक्रम संपला असं मान्य अध्यक्षांच्या ते आता दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. आदरणीय श्रीमंत छत्रपती मंत्री महोदय शिवेंद्रसिंह राजे भोसलेंचा विजय असो. एक बात समझ, काम को पकड़ना मुश्किल नहीं, नामुमकिन. अरे दीवानो, मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ. अरे दीवानो, That's the way we like to fuck. 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 दादा, गेले 20 वर्ष झालं तुम्ही समाजसेवक म्हणून शिवेंद्रराजे यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून काम करताय. खऱ्या अर्थानं आज तुम्हाला त्या निष्ठेचं फळ मिळालेलं पाहायला मिळतंय. स्वीकृत नगरसेवकपदी शिवेंद्रराजेंनी तुमची आज निवड केली, काय सांगाल?
तसं बघायला गेलं तर आता तुम्ही बोलले 20 वर्ष, तसं माझं माहिती मी 1996 पासून कॉलेजवर असल्यापासून बापूला माहिती आहे. शेखर गोरे पाटील आमचे माझे घरगुती आहे, ते गोडरगावचे पाटील आमचे, त्यांना माहिती आहे. 30 वर्ष मी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं मनापासून काम करतोय. आणि ते जे मला ती जबाबदारी प्रत्येक ठिकाणी घेतली आहे, आमदारकी असो, खासदारकी असो, नगरपालिका, जेडपी, पंचायत समिती आणि आता नगरपालिकेला देखील श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे आमचे गोडोरी गावचे म्हणजे घरगुती श्रेयी शेखर गोरे पाटील यांना तिकीट दिलं. शिवेंद्रराजे भोसले एवढं मलापासून मी आभार मानतो की काल मी शिवेंद्रराजे भोसले आली मला तो खंत त्यांनी थोडीशी व्यक्त केली होती की पण ती कालचा एक सार्वजनिक कार्यक्रम होता, त्यात मला मी थोडंसं बरं वाटलं. म्हणजे एक थोडक्यात ते मला नाही की रवी सारख्या सच्च्या मित्रांना मी संधी देतोय. गोडोरी गावात शेखर गोरे पाटील हे आपले म्हणजे जवळचेच आहे आणि शेखर गोरे पाटील काय आणि रवी पवार काय हे छापा काटच आहे. आणि दुसरं एक मला अजून एक सांगावं वाटतं की आज मंत्री महोदय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तर मला मोठं सहकार्य केले. माझा आदरणीय दैवत वहिनीसाहेब राजे भोसले यांनी मी मला भरपूर सहकार्य असतो. त्याचं मला सारखा 2 दिवसातून एकदा तरी फोन असतो गोडोरी संदर्भात, प्रत्येक गोष्टीला माहिती संदर्भात. त्यात कोलमताई आमच्या घरातले खानदारे त्यांच्या आईचे एक स्वप्न मला म्हणजे आईसारखी बोलून दाखवायची. मला घरी कधी जेवायला गेलो की पोरगा माझा नगरसेवक मला बघायचे. आता ते काही 10 वर्ष काही स्वप्न पूर्ण होत नव्हतं, पण पहिला तर स्वप्न पूर्ण झालंय. आज ते स्वीकृत का होईना, पण बाळासाहेबांनी एक मला मोठी ताकद दिली. आणि शेखर गोरे पाटील तर त्यांनी तर स्वतःहून म्हणजे ते तर त्यांनी तर माझी मोठी शिफारस केलेली की काय झालं तरी बाळासाहेब रवीला घ्या. रवी 16, 17, 18, 19 मध्ये प्रामाणिकपणे काम करतो. आणि सगळ्यात मोठं मी म्हणजे जे आभार व्यक्त करतो ते आमचे अविनाश कदम काका, ज्यांनी मला लय मोठं सहकार्य केलं. आजच्या दिवशी मला त्यांनी सांगितलं रवी हे तुझी गरज आहे नगरपालिकेत, जे 5 वाजल्यापासून रात्री 10-11 वाजेपर्यंत मला जे भरपूर अविनाश काकांनी सहकार्य केलं, कागदपत्र गोळा करण्यात, त्यांचे एक मनापासून आभार व्यक्त करतो. आज मी त्यांचे उपकार कधी विसरला नाही. शेखर गोरे पाटील असो, जे आमचे गोडोरी गावचे पाटील आहे वंश परंपरागत, त्यांना मी काय मी माझं म्हणजे हृदयस्थान द्यायला नाही. त्यांनी माझ्यासाठी भरपूर केलंय. आणि माझे लहान बंधू बाळासाहेब त्यांच्या आईचे आशीर्वाद मला घ्यायचे, पण काय कालनी मला वेळ भेटेला, पण आईचा आशीर्वाद मी घ्यायला. पूनम निकमचं तर मनापासून अभिनंदन. तिथं विक्रमी म्हातारी निवडून आलेली आहे 2004 असे, त्यामुळे तिचे एक मला एक अभिमान वाटणार. आमचं घरातली व्यक्ती एक निवडून आली. आणि असंच सगळ्यांनी प्रेम राहावं, पत्रकार लोकांनी, सगळ्या म्हणजे कोणी बी असो, सर्वसामान्य नागरिक, आमची रिक्षा स्टॉप, गोडोरी ग्रामस्थ म्हणजे सगळी त्यांचं मी आनंद व्यक्त करतो. त्यांनी माझ्या पाठीशी ठाम राहिलं आणि माझ्या पाठीशी इथं गोडोरी गावात इथं आणि नगरपालिकेत त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि काय असं ते 24 तास मला सांगा बिंदास, म्हणजे प्रभाग हा महत्वाचा आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसलेसाठी मी कामासाठी प्रत्येक ठिकाणी आला, बरे ती कुठली बी म्हणजे सार्वजनिक स्वच्छता असो, आरोग्य असो. माझा नंबर 94 60 61 54 हा पत्रकारांनी सगळ्याकडे पाठवा. मी फोन रात्रीचा देखील उचलणार. 98 81 71 71 48 व्हॉट्सअपला तक्रार जरी मांडलं तरी मला बिंदास सांगा. माझ्या परीने जेवढं कळतंय तेवढं मी करणार आहे. कामाची कशा प्रकारे पद्धत असणार आहे? आता तुम्ही कुठल्या वॉर्डात अग्रेसर होऊन काम करणार आहे? माझं तसं पाहायला गेलं तर गोडोरी प्रभाग 18 म्हणजे आमचा जो बारीक किल्ला होता शेखर गोरे पाटील आमचा, त्या प्रभागात आम्ही जास्तीत जास्त आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास कामं कशी खेचून आणणार त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. की जेणेकरून की गोडोरी गावकऱ्यांनी आम्हाला म्हटलं पाहिजे की हा बारीक किल्ला श्रीमंत छत्रपती आमदार मंत्री महोदय शिवेंद्रसिंहराजे जो होता आणि तो राहणारच, त्याबद्दल दुवत नाही. पण त्यासाठी आता थोडक्यात म्हणजे आता मी एक थेरी वापरलेला आहे. ती थेरी 2-3 दिवसांनी म्हणजे पत्रकार लोकांना म्हणजे वैयक्तिक प्रत्येकाच्या घरी जाऊन एक नोट करणार आहे की बाबा तुमच्या समस्या काय आणि काय बरे काय. एखादा नाराज गट असेल त्या नाराजी गटाची मी समस्या आम्ही सोडवणार. आणि भविष्यात काय करते गोडोरी डेव्हलप करते, जरी गोडोरी गाव जरी असलं तरी जास्तीत जास्त प्रयत्न करणार मी. गावातली म्हणजे थोडक्यात गावचं वातावरण एक कायमस्वरूपी राहणार. गाव हे पाटीलकीच राहणार. पण गावात थोडं पण काय कळतंय का हे शेखर गोरे पाटलांनी कायमस्वरूपी सल्ला गेला. आणि आमचे ज्येष्ठ नागरिक आहे व्यंकट मोरे, आमची रिक्षा संघटना शशी मोरे, त्यांचे एक मार्गदर्शन गेला. संजू मोरे असो, गणेश निकम असो, आमच्या शेजारचे पुलमताई निकम, त्यांचं बी एक म्हणजे मार्गदर्शन गेला की पुलमताईच्या माध्यमातून काय कळतंय गोडोरी गावाला एवढं. आणि चंदू मोरे आमचे जेडपीचे रिटायर्ड सेवानिवृत्त आहे. आता ते त्यांचे एक आता एक्सप्रेस बघणार मी पंचायत समिती सभापती, त्यांनी काय काय राबवली स्कीम त्या संदर्भात मी ती गोडोरी किंवा गोडीबार आणि सावनगर आणि कामडीपणा या भागात परत एकदा शेखर गोरे पाटील वंशपरागत पाटील आमचे त्यांचे काय पाटील की त्याचा नेतृत्व करणार.